नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न पाठवलाय प्रवीण किशन भगुरे, राहणार जळगाव यांनी. तर तो प्रश्न पाहूया. आपल्याकडे त्यांची काही नोंद वगैरे नाही, पण पाहूया. सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय, प्रश्नाबद्दल अधिक माफी मागतो. तर प्रश्न असा आहे की मी 2 वर्ष झाली गुरु केलाय. ठीक आहे, कोणता गुरु केलाय ते मला माहित नाही. आपल्याकडून काही दीक्षा वगैरे काही घेतलेली नाही यांनी. 2 वर्ष झालं गुरु केलाय. नियमितपणे गुरु मंत्र जप करतो. मटण मांस खात नाही. सर्व ठीक आहे, पण माझ्या मनात वासना खूप आहे. घरात बायको पण आहे, पण बाहेरच्या सुंदर स्त्रिया बघून मन विचलित होत असते. असं वाटतं की आपण तसं काही करावं. मी एका शेजारच्या स्त्रीला महिन्या अगोदर प्रपोज पण केलं. मी जबरदस्ती केली नाही, तरीही तिचे बघणे वगैरे हावभाव वगैरे यावरून मला कळतं आहे की तिचं हो आहे. आता मी काय करू याबद्दल मला मार्गदर्शन करा. पुढे लिहिलंय त्यांनी, प्रश्न तुम्हाला वाईट वाटला असेल तर मला माफ करा आणि वाटल्यास मला ब्लॉक करून टाका. आणि विशेष म्हणजे यावर जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर खूप छान होईल असं मला वाटतं. की हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, पण काही अडचणीमुळे किंवा बदनामीमुळे किंवा शर्मेमुळे बहुतेक लोक हा प्रश्न विचारत नाही आणि ते लोक बरीच वर्षे वाया घालवतात, असं त्यांनी म्हटलंय. त्यांचं नाव आहे प्रवीण किशन भगुरे, राहणार जळगाव. तर आता आपण त्यांनी सांगितलं की मार्गदर्शन करा. तर शक्यतो अशा गोष्टीला माझ्याकडून होकार नसतो, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये पत्नी आहे, तर आपण इतर स्त्रियाकडे का वाईट नजरेनं बघावं? आणि तुम्ही विशेष सांगताय की मी गुरु केलेला आहे. मग गुरु केल्यानंतर गुरु करणे म्हणजे आपण आध्यात्मिक शक्ती जी आहे ती प्राप्त करण्यासाठी, भक्ती मार्ग स्वीकारण्यासाठी गुरु केलेला असतो. अशा गोष्टी ज्या आहेत, जे का आपल्या संस्कृतीला पटत नाहीत, अगर मान्य नाहीत, अशा गोष्टीसाठी गुरु केल्या जात नाही. गुरु करणे म्हणजे आपल्यामध्ये आणि देवामध्ये कनेक्शन जोडावं आणि आपली भक्ती वाढावी. आपल्याला भक्तीतून काही मार्गदर्शन चांगल्या मार्गाने जाता यावं याकरता गुरु केलेला असतो. आता तुम्ही गुरु केलाय म्हणताय आणि हे असं मनामध्ये विचार आणताय, ही जरा वाईट गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तुमच्या मनात यायलाच ना पाहिजे. आता हे मनात का येतं तर त्याला कारण असू शकतात तुमची. तुम्ही मोबाईलवर समजा सुंदर सुंदर स्त्रियांचे फोटो पाहणं, मादक दृश्य पाहणं, अश्लील साहित्य वाचणं, बघणं वगैरे, ह्या गोष्टीमुळे असं मन विचलित होतं. तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल ना, तर मी थोडंसं मार्गदर्शन करतो. मी तुम्हाला याच्यामध्ये उत्तेजना देत नाही तुम्ही करावं असं. तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, अगर अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येऊ द्यायच्या नसतील, तर सर्वप्रथम आपलं मन ताब्यात ठेवणं फार गरजेचं असतं. ज्याचा मनावर ताबा आहे ना, त्याचं वाईट पाऊल पडत नाही. ज्याचा मनावर ताबा नाही त्याचे असे प्रकार होतात.
आता मनावर ताबा मिळवण्यासाठी एक पर्याय असतो. तुम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे म्हणतात. मग गुरुचा जप बी करता म्हणतात. मग तुमचं मन कसं काय विचलित होतं? म्हणजे एकंदरीत तुमचं मन ताब्यात नाही. तुम्ही पूजा अर्चा करत असाल तर हे असं व्हायला ना पाहिजे, तुमच्या मनात असं यायला ना पाहिजे. आता तुमच्या मनालाच थोडंसं विचारायला पाहिजे की आपण हे काय करतो, आपण चुकीचं करतोय. आपल्या घरामध्ये बायको आहे, तर बायको असताना आपलं मन इतर स्त्रियाकडे का जावं? मनावर कंट्रोल करण्यासाठी आपलं खानपान वगैरे या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. बरंचसं काही आपल्या खाण्यावर असतं. आता तुम्ही सांगताय की मटण वगैरे असं मांस वगैरे काही खात नाही. पण उत्तेजनार्थ पदार्थ म्हणजे काय असतं? कांदा, लसूण हे जे आहेत ना, हे पदार्थ आपल्या आहारामध्ये नसावेत. ज्यांना का समजा अशा वाईट मार्गामध्ये जायचं नाही, आपल्याला भक्ती मार्गात राहायचंय, आपला प्रपंच, आपली बायका, मुलं हे सांभाळायचंय, आपले म्हणजे जी कुटुंब फॅमिली आहे त्याच्यामध्येच राहायचं, त्यांनी असे पदार्थ खाऊ नये बी. कांदा, लसण, तिखट जे आहेत ना, तर हे बंद करायचं, वर्ज्य करायचं थोडक्यात. आणि मोबाईलवर हे अश्लील गोष्टी पाहू नयेत. त्याच्यामुळं मन बऱ्याच वेळेस विचलित होतं. आपण स्वप्न बघतो इतर स्त्रियांची. त्याच्यामुळं जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर अशा गोष्टीकडे जरा दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. मनात ठरवायचं की मी आजपासून परस्त्रीकडे बघणारच नाही. बघितलं तरी आपल्या मनामध्ये तसा वाईट हेतू येऊ नये. वाईट हेतू मनामध्ये येऊ नये या दृष्टीनं बघायचं, नाहीतर बघूनच टाळायचं. तसं वाटायला लागलं आपल्याला काही तिच्याबद्दल की थोडंसं बाजूला हे करायचं, मन वळवायचं. अशा गोष्टी असतात. आता तुम्हाला देवदेव करायचं का असं मग सर्वसामान्य कशाला मग गुरु वगैरे केला हो तुम्ही ते? ज्यावेळेस माणूस मंत्र जप वगैरे अशा गोष्टी देवामध्ये रस घेतो ना, त्याचं जे मन आहे ना, मन स्थिर होतं. आणि मन स्थिर करण्याचा मार्ग सोपा म्हणजे मंत्र जप करणे, देवामध्ये मन रमवणे. तुम्ही खुलेपणानं सांगितलं, माफी पण मागितली, ह्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगितलं, त्याच्याबद्दल खरं तर तुम्ही आभारच मानतो. कारण कुणी जास्त करून खुलेपणानं बोलत नाही. तुम्ही बोललात, सांगितलंय. पण जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मंत्र जप तुम्हाला गुरुनं दिला असेल ना, मंत्र कोणता दिलाय काय मला काय माहित नाही, तुम्ही काय याचा उल्लेख केलेला नाही. पण मंत्र जप करणं, ज्या वेळेस मनामध्ये विचार येतो त्यावेळेस आपण हा मंत्र जप करावा. आणि शक्यतो या मार्गामध्ये शिरू नये. कारण काय असतं, परस्त्रीचं बघणं जरी असेल ती जरी किती, आता समजा समाज आहे, हे समाजामध्ये जाळे लावूनच बसलेले लोक. अगर सगळ्या स्त्रिया वाईट आहेत आणि सगळ्या चांगले तर असं बी म्हणता येत नाही आपल्याला. पण शक्यतो आपल्याला या भानगडीत पडायचंच नाही असं मनामध्ये निश्चय करा. कारण ही कधी बी अशी जी भानगड आहे ना, म्हणजे असं परिस्थितीचं, हे आपला संसार उद्ध्वस्त करतं. उद्ध्वस्त करतच. कारण आपलं मन सतत तिकडे आकर्षित होतं, आपलं कामावर लक्ष लागत नाही, काही नाही. मग आपल्या संसाराचं वाटोळं होण्याची दाट शक्यता असते. तुम्हाला जर बायका पोराची जर काळजी असेल ना, तर ह्या भानगडीत पडूच नका. काय बंद पडले त्याच्यावर? कारण ही कधीही परस्त्री ही वाईटच असते. का वाईट असते? प्रापंचिक माणसाला हे अशा भानगडीत पडणं कधीही चुकीचंच आहे. कारण ती कामापुरता वापर करून घेते, काही ठराविक कालावधी पुरता तिला
तुमच्याकडून काही अपेक्षा असू शकतात. हं? सगळीकडे प्रेमच असतं असं नाही. बरेच जण प्रेमाचं नाटक करत असतात आणि आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी जर चांगला माणूस असेल ना, तर त्याला बदनाम करण्यासाठी सुद्धा हा विडा उचलला असतो. हं? आणि तुमची प्रगती वगैरे जर होत असेल, तुम्ही काही काम करत असाल चांगलं, कुठं कामात पैसा 4 पैसे मिळवत असताना चांगले, तर त्याच्यामधला हा व्यत्यय. अहो, इथं मोठ्या-मोठ्या ऋषीमुनींना ह्या स्त्रियांनी सोडलं नाही. हं? तर तुम्ही तर काय सर्वसामान्य माणूस आहात. हं? तर आपण एखादं समजा चांगलं काम करायलो, ह्याच्यामध्ये एक व्यत्यय येणारा मार्ग म्हणजे हा परस्त्री. हं? आपल्या कामावर फोकस करा, कामावर लक्ष द्या. हं? आणि ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत ना, याला कमी करा. आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये म्हणजे आता समजा मला असे कधीतरी प्रश्न काही येतात माझ्याकडे, मी पाहिलंय सगळं. तर बऱ्याच वेळेस घटस्फोटित स्त्रिया असतात ना, हं? कधी यांच्या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाही. कारण ते एक त्यांचं मन विचलित असतं. ते खरं प्रेम करत नसतात कधीही. हं? कधीच करत नाहीत. ती दाखवतात, करतात असं वाटतं, पण माणूस काही क्षणापुरता पुन्हा ते सोडून देतात. त्यांना जर दुसरं कोणी भेटलं ना, तर ते तुमचा गेमच करतात ते. काही अशा विधवा बी असतात. हं? आणि विधवा स्त्रीच्या तर प्रेमाच्या भानगडीत पडूच नये. कारण तिचा पतीचा आत्मा तुमचा गेमच करतो पुन्हा. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की अशा परस्त्रीच्या आपलं घर-दार सगळं बायका पोरं असताना दुसऱ्याच्या म्हणजे बायकोवर लक्ष, अगर दुसऱ्याच्या बायकोचं कडे आकर्षित होणं अथवा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होणं, मग ती कुमारी असेल काय असेल, त्यावेळेस जे आपल्या बायका पोराचा जो तळताट लागतो ना, हं? त्याच्यामुळे तुमचा बी त्याच्यामध्ये नाश होतो आणि त्या समोरच्या व्यक्तीचा पण नाश होतो. अगर त्या व्यक्तीला ती जर गुरफटली तुमच्यामध्ये, तर तुमचा मृत्यू होण्याची दाट शक्यता. अशा कितीतरी घटना आहेत. कारण आपल्या जी घरची बायको लक्ष्मी म्हणतो तिला, तिचा तळतळाट या स्त्रीला बी लागतो आणि तुम्हाला बी लागतो. हं? म्हणजे तुमच्या बायकापुराचं प्रेम जे आहे ते हिरावून घेते ती. त्याच्यामुळं ती बी सुखी होत नाही आणि तुम्ही बी नाहीत. अशा ताणतणावामध्ये आपल्याकडून काही चुका होऊ शकतात मोठ्या. कदाचित अपघात होऊ शकतो. मग त्यात मृत्यू बी होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला विचारले प्रामाणिकपणे, तर माझा हा सल्ला आहे तुम्हाला. तर मी तेवढीच विनंती करतो की तुम्ही विचारल्याप्रमाणे माझ्याकडून ह्याला नाकार आहे. याच्यापुढे काही जाऊ नका. आता शेवटी तुमचा प्रश्न आहे. जायचं, न जायचं, पुढे पाऊल टाकायचं, हे तुम्ही तुमचं ठरवा. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आपला प्रपंच बघावा, आपल्या बायका मुलाकडे लक्ष द्यावं आणि अशा भानगडीत पडू नये, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. तर मंडळी, हा होता आजचा प्रश्न. तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय